नमस्कार, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे नकळत सारे घडले. भाग 17. दिलीपराव ऑफिसमधून घरी येतात. कविता वेळ न घालवता थेट त्यांच्या जवळ धाव घेतली. तिचा गंभीर चेहरा काहीतरी अघडीत घडल्याची जाणीव दिलीपरावांनाही झाली होती. मामा, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. कविता अत्यंत कातर स्वरात म्हणाली. हा, बोल ना बेटा, काय झालं? दिलीपरावांनी विचारले. आपण जेवण झाल्यावर निवांत बोलूया का? कविताने आजूबाजूला पाहत सुचवले. तेवढ्यात रामू काकांनी डायनिंग टेबलवर डिनर लावले. मनातील धाकधूक लपवत कविता सगळ्यांसोबत जेवायला बसली. जेवण आटोपल्यावर सगळ्या हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते. थोड्या वेळाने मालती चिमुरड्या हातूला झोपवण्यासाठी तिच्या रूममध्ये घेऊन गेल्या आणि सुलू आत्याही नेहमीप्रमाणे चेहऱ्यावर नाराजगी घेऊन स्वतःच्या खोलीत झोपायला निघून गेल्या. हॉलमध्ये आता फक्त दिलीपराव आणि कविता दोघेच होते. दिलीपरावांनी तिला जवळ बोलवले आणि विचारले, बोल कविता, आता तरी सांग, काय बोलायचे तुला? मामा, आपण तुमच्या रूम मध्ये जाऊन बोलूया का प्लीज? कविता विनंती केली. तिच्या मनात भीती होती की जर तिच्या आईने म्हणजे सुलू आत्यांनी तिचे बोलणे ऐकले तर त्या पुन्हा नवीन वाद निर्माण करतील. कविताला आता सुलू आत्याच्या बंधनातून मुक्त होऊन लवकरात लवकर मिहीर सोबत लग्न करायचे होते. आईला सांगून काहीच फायदा नव्हता, म्हणून तिने मामावरचा पूर्ण विश्वास होता. हो चल, दिलीपराव तिला घेऊन आपल्या रूम मध्ये आले. रूम मध्ये येताच कविताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, मामा, मला माझ्या नवऱ्याबद्दल आणि माझ्या संसाराबद्दल सगळं सांगायचं आहे. तुम्हालाही मन तुमच्याही मनात बऱ्याच दिवसापासून विचार येत असतील ना, की लग्नानंतर इतके दिवस झाले तरी सासरी न जाता इथं का राहते? मामा, माझा आणि माझ्या नवऱ्याचा डिवोर्स झाला आहे. हे ऐकून दिलीपरावांचा दिलीपरावांना थोडा धक्काच बसला. कविताने हुदके देत पुढे सांगू लागली. अजयच्या लग्नाच्या वेळी मी सासरी नव्हते, तर मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. माझ्या नवऱ्याने मला मारहाण केली होती, ज्यात मी खूप आजारी पडले. तो माणूस फक्त पैशाने मोठा होता मामा, पण मनाने न होता, तर स्वभावानेही अत्यंत क्रूर होता. लग्नाआधी तो मला माझी गुलाब म्हणून फुलासारखं जपायची नाटक करायचा. मी खूप दिवस हे दुःख आईपासून लपवून ठेवले, पण नंतर त्याचा छळ असह्य झाला. सासरचे लोकही त्यालाच पाठिंबा द्यायचे. मी आई बाबांना सांगायला गेले तर ते म्हणायचे, तो जरा रागीट आहे, तूच काहीतरी चूक केली असशील, असं म्हणून सगळं खापर माझ्यावरच फोडायचे. मला माहेरीही येऊ देत नव्हते. मी कसे बसे ते नरकामधून 2-3 महिने काढले मामा. कविता ढसाढसा रडू लागली. तिची ती अवस्था पाहून दिलीपरावांना मनात सुलुताईबद्दल प्रचंड राग निर्माण झाला होता. सुलुताईने मुलीची कोणती चौकशी न करता फक्त पैसे बघून पोरीला अशा नरधमाच्या गळ्यात बांधलं कसं, हा विचार त्यांच्या मनात आला. तेवढ्यात आदूला झोपवून मालती रूम मध्ये आल्या. त्यांनी कविताची ती अवस्था पाहिली आणि त्या धावत जाऊन तिला आपल्या मिठीत घेतलं. मालती तिचे अश्रू पुसत म्हणाल्या, बस कविता, आता अजिबात रडायचं नाही. जे झालं ते एक पॉइंटला स्वप्न समजून विसरून जा. आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी. आपण तुझ्यासाठी यापेक्षा खूप चांगला मुलगा बघू. मामी, मला अजून एक गोष्ट सांगायची आहे. कविताने आपले अश्रू पुसत मनातली सुप्त भावना बोलून दाखवली. मला मिहीर आवडतो आणि पूर्वी मिहीरलाही मी खूप आवडत होते. हे माझ्या आईला लग्न आधीपासून माहिती होतं. पण तिला मिहीर अजिबात पसंत नव्हता. कारण मिहीरकडे तेव्हा पैसे नव्हते, मोठी प्रॉपर्टी नव्हती. तो गरीब आहे म्हणून आईने आमच्या प्रेमाला विरोध केला आणि आम्हाला न सांगता परस्पर माझं लग्न त्या रमेश सोबत ठरवून टाकलं. दिलीपरावांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि धीर देत म्हणाले, कविता, तू आता काळजी करू नकोस. मिहीर हा अत्यंत प्रामाणिक आणि कष्टाळू मुलगा आहे. जर त्याच्या मनात अजूनही तुझ्याबद्दल तीच ओढ आणि प्रेम जिवंत असेल, तर मी स्वतः पुढाकार घेऊन तुझं लग्न लावून देईल. हो बेटा, अजिबात काळजी करू नकोस.
आम्ही दोघं सगळं व्यवस्थित बघून घेऊ आणि सुरुवातांनाही आम्ही समजावून सांगू. तू आता जा आणि शांतपणे झोप. दिवसभराची दमली असशील ना, मालती मायेने म्हणाल्या. कविताने कविताने दोघांचे आभार मानले आणि ती शांत मनाने आपल्या रूम मध्ये निघून गेली. तिच्या जाण्यानंतर दिलीपराव मालतीकडे पाहत हळहळले. बघितलंस मालती, सुलूने आपल्याच पोरीचं आयुष्य कसं उद्ध्वस्त केलं. मिहीर खूप चांगला मुलगा आहे. कविताच्या प्रेमापोटीच त्याने दिवस रात्र एक करून एवढी मेहनत केली. एवढं मोठं घर, प्रॉपर्टी कमवली. याचा अर्थ त्याचंही कवितावर अजून प्रेम आहे. मी उद्याच मिहीरशी याबद्दल वैयक्तिक बोलेल. हो, तेच योग्य होईल. मी सुद्धा याबद्दल मिहीरच्या म्हणजे हेमाताईंच्या कानावर हळूच घालते. पण आधी आदूचा वाढदिवस व्यवस्थित पार पडू द्या. एकदा त्यांचा सोहळा झाला की आपण कविताचा विषय हाती घेऊ, मालतीने सुचवले. तितक्यात बाहेर गाडीचा हॉर्न वाजला आणि अजय आणि अनन्याचा बोलण्याचा आवाज घरामध्ये आला. मुलं आली वाटतं लोणावळ्याहून, दिलीपराव म्हणाले. दोघही त्यांना भेटण्यासाठी बाहेर आले. अजय आणि अनन्या आत आले तेव्हा त्यांना दोघांचे चेहरे आनंदाने आणि प्रेमाने पूर्णपणे खुललेले दिसत होते. त्यांचे ते हसरे चेहरे पाहून दिलीपराव आणि मालती यांच्या मनाला प्रचंड आनंद आणि समाधान भावले. या मुलांनो, आले का रे? प्रवासात खूप दमले असणार ना? जेवण करायचे की बाहेरूनच करून आलात? मालतीने प्रेमाने विचारले. आम्ही वाटेतच जेवण करून आलोय आई. मला उद्या सकाळी ऑफिसला लवकर निघायचं आहे. अजय बॅग सोप्यावर ठेवत म्हणाला. का रे बाबा, एवढ्या घाईत कुठं जायचंय सकाळी? दिलीपरावांनी विचारले. उद्या ऑफिसमध्ये एक अत्यंत इम्पॉर्टंट मीटिंग आहे बाबा. तिथे माझं असणं खूप गरजेचं आहे, अजयने स्पष्ट केले. बरं ठीक आहे, मग जा. फ्रेश व्हा आणि झोपा लवकर. गुड नाईट, दिलीपराव म्हणाले. हो, गुड नाईट. अजय आणि अनन्या आपल्या रूम मध्ये गेले तर दिलीपराव आणि मालतीही आपल्या रूम मध्ये परत आले. अजय आणि अनन्या आज खूप आनंदी दिसत आहे ना. देवा त्यांना असंच अशक्य आणि सदैव आनंदी ठेव रे. मालतीने देवाकडे प्रार्थना केली. हो, खरं आहे मालती, दिलीपराव म्हणाले. तसंही पुढच्या आठवड्यात आपण आपल्या लाडक्या आदूचा बर्थडे आहे. तिला काय गिफ्ट द्यायचे? काही विचार केला आहे का तुम्ही? मालतीने विचारले. बघूया. उद्या मार्केटमधून काहीतरी खूप छान आणि तिच्या आवडीचे गिफ्ट घेऊन येऊ, दिलीपराव म्हणाले आणि दोघंही सुखावून गाढ झोपून गेले. तिकडे वरच्या रूम मध्ये अजय फ्रेश होऊन बेडवर आडवा झाला होता. 4-5 तास सतत गाडी चालवल्यामुळे तो खूप दमला होता. अनन्याही आपले कपडे बदलून फ्रेश होऊन बेडवर येऊन बसली. अजयने हळूच तिला आपल्या मिठीत ओढले आणि तिच्या होठावर एक दीर्घ किस घेतला. दिवसभराच्या सुंदर आठवणीबद्दल दोघही थोडा वेळ कुजबुजले आणि एकमेकांच्या खुशीत शांतपणे झोपून गेले. कारण सकाळी अजयला ऑफिसला आणि अनन्याला आदूच्या बर्थडेच्या शॉपिंगसाठी लवकर उठायचे होते. सकाळी नेहमीप्रमाणे अनन्याला लवकर जाग आली. तिने भराभरा आवरले आणि ती स्वयंपाकघरात गेली. तिने अजयसाठी त्याचा आवडता डब्बा बनवला कारण ती स्वतः आज ऑफिसला जाणार नव्हती. तिचे आवरून झाल्यावर ती अजय सोबत घराबाहेर पडली, जेणेकरून तो तिला मार्केटमध्ये ड्रॉप करेल. आज आदूच्या बर्थडेच्या खरेदीसाठी तिने मिहीरला मार्केटमध्ये बोलवले होते. अनन्या आज राणी रंगाच्या एक सुंदर सुती साडीत खूप छान तयार झाली होती. अजय गाडी चालवत असताना सतत भार हरवून तिच्याकडेच पाहत होता. त्याचे मन सांगत होते की ऑफिसला जाणे बाजूला ठेवून अनन्याला मिठीत घ्यावे आणि तिच्यावर प्रेम करावे. पण ऑफिसमध्ये मीटिंग अत्यंत महत्वाची असल्यामुळे त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले. अजयने अनन्याला मार्केटच्या मुख्य चौकात सोडले आणि तो ऑफिसच्या दिशेने निघून गेला. अनन्या बाजारपेठेत पोहोचली तेव्हा तिला मिहीर तिथे उभा असलेला दिसला. ती हसत त्याच्याकडे गेली. दोघांनी मिळून आदूच्या बर्थडे साठी लागणारे डेकोरेशनचं सामान, खेळणी आणि कपडे घेण्यासाठी बरीच दुकाने पालथी घातली. अनन्याला जशी आणि जेवढी खरेदी करायची होती ते सर्व सामान मिहीरच्या मदतीने व्यवस्थित मिळाले.
दुकान सोडत असताना मिहिरने अचानक मागे वळून पाहिले आणि तो गंभीर होऊन म्हणाला, "वहिनी, मला असं वाटतंय की गेल्या 2 तासापासून कोणीतरी आपला पाठलाग करतंय." "काही पण काय मिहीर, आपण मार्केटमध्ये आहोत. तिथे गर्दी असणार ना. तुला उगीच भ्रम झाला असेल." अनन्या हसत म्हणाली. तिने मिहीरच्या त्या इशाऱ्याकडे फारसे लक्ष दिले नाही. ती सामान घेऊन रिक्षाने सुखरूप बंगल्यावर परत आली. तिने शॉपिंगच्या सगळ्या बॅग आपल्या रूममध्ये नेऊन व्यवस्थित ठेवल्या. दुपारचे 2 वाजून गेले होते. म्हणून अनन्या जेवणासाठी खाली किचनमध्ये गेली. स्वयंपाकघरात फक्त रामू काका होते. अनन्याने विचारले, "रामू काका, घरात कोणीच नाहीये का? सगळे कुठे गेले?" "नाही वहिनी साहेब. मोठे साहेब आणि मोठी ताई काही कामासाठी बाहेर गेले आहे. सुलू आत्या मात्र त्यांच्या रूममध्ये आहे." रामू काका म्हणाले. "बरं, आत्यांना मी जेवण केलं का?" अनन्याने काळजीने विचारले. "नाही वहिनी साहेब, त्यांनी अजून जेवण केलं नाही." काका म्हणाले. "असं का? बरं. तुम्ही जेवणाचे ताट लावा. मी आत्यांना आदराने जेवायला बोलवून आणते." असं म्हणून अनन्या सुलू आत्याच्या रूमच्या दिशेने जायला निघाली. तितक्यात मुख्य दरवाजातून मालती आणि दिलीपरावही बाहेरचे काम आटपून घरी परत आले होते. मालतीने अनन्याला पाहून विचारले, "अनन्या बेटा, झालं का तुझं जेवण?" "नाही आई, मी आताच जेवायला बसतच होते. पण रामू काका म्हणाले की आत्यांनी अजून जेवण केलं नाही. म्हणून त्यांना जेवायला बोलवायला जात होते." अनन्या म्हणाली. "बरं तू थांब. मी आता जाता जाता त्यांना हाक मारते. तू जेवायला बस." मालती म्हणाल्या. "हो आई." अनन्या डायनिंग टेबल पाशी थांबली. मालती यांनी सुलवात त्यांना रूम पाशी जाऊन आवाज दिला. "सुलू ताई, अरे चला जेवायची वेळ झालीये." "हो आले ग बाई." सुलू आता खोलीतून बाहेर आल्या. पण जशा डायनिंग हॉलमध्ये आल्या, समोर उभ्या असलेल्या अनन्याला पाहून त्यांच्या डोळ्यात जणू निखार उतरला. त्या अत्यंत कुस्तिकपणे आणि टोमणा मारत म्हणाल्या, "झालं का सुनबाई तुमच्या उनाडक्या मारून? म्हणून तर आज मॅडमना ऑफिसला जायचा वेळ नव्हता." त्यांच्या या अनपेक्षित आणि कडू शब्दांनी अनन्या जागीच थिजली. सुलू आता एवढ्यावर थांबल्या नाही. त्या तिच्या अंगावर धावून येत अत्यंत घाणेरड्या आणि नीच शब्दात ओरडल्या, "सकाळपासून घराबाहेर पडून कोणासोबत तोंड करून आलीये ग तू? सांग मला." सुलू आत्याचे हे विषारी शब्द ऐकताच संपूर्ण हॉलमध्ये एकाकी शांतता पसरली. मालती दिलीपरावही त्याच्या या विषारी आरोपाने धक्क झाले. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.